आज आपण निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहे? आमचा आरसोली लघुमध्यम प्रकल्प वंजारवाडी या तलावावर सध्या भूम शहर आणि वाशी शहराची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असताना भूम शहराने अमृत योजनेअंतर्गत नवीन 42.40 कोटीची नवीन प्रस्तावित योजना आता परत त्या ठिकाणी त्यांनी येऊ घातलेली आहे। वास्तविक पाहता वंजारवाडी तलाव 1990 साली पूर्ण झाला। 92-93 साली भूम शहराने त्यांची पूर्वीची बाणगंगा मध्यम प्रकल्पामधून यश असणारी 3 किलोमीटरवर असणारी पाणीपुरवठा योजना त्यांनी बंद करून आमच्या या वंजारवाडी तलावावर त्यांनी ती पाईपलाईन केली। ग्रामस्थांनी त्याला जरा थोडा दुर्लक्ष केलं, परंतु त्याच्यानंतर परत त्यांनी 98-99 साली परत दुसरी योजना कार्यान्वित केली आहे। ती सध्या त्या असणाऱ्या 98-99च्या योजनेअंतर्गत त्या असणाऱ्या आमच्या वंजारवाडीच्या तलावामधून दररोज जवळजवळ 25 लाख लिटर्स पाणी त्या आमच्या तलावातून ते उचलत आहेत। हे असताना देखील परत गेल्या वर्षी आम्ही माननीय कलेक्टर महोदयांना आमच्या तलावातून पाणी उचलू नये अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं होतं। तरीसुद्धा अमृत 2 योजनेअंतर्गत परत आता ही तिसरी असणारी पाईपलाईन आमच्या या वंजारवाडीच्या आरसोली लघुमध्यम प्रकल्पामधून सध्या ते उचलण्याचा त्यांचा घाट आहे। याला आमच्या ग्रामस्थाचा तीव्र विरोध असून परवा 3 एप्रिलला आमच्या सर्व ग्रामस्थांनी 5 गावातील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। हे असून देखील प्रशासनाला अजून कुठली जाग येत नाही। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही त्या पद्धतीचं निवेदन देखील दिलं आहे। त्याचप्रमाणे वाशी नगरपालिका आमच्यापासून 21 किलोमीटर अंतरावर आहे आणि या नगरपालिकेनं नगरोत्थान योजनेअंतर्गत 50 कोटीची नवीन असणारी परत योजना याच आमच्या असणाऱ्या वंजारवाडी तलावावरून त्यांनी तयार करण्याचा त्यांचा परत प्रयत्न आहे। ह्या दोन्ही शहरांचा पाणीपुरवठा जर आमच्या तलावामधून झाला, जवळजवळ भूम शहर इथून पुढच्या कालावधीमध्ये 150 HP पाणी उचलणार आहे आणि वाशी नगर परिषद 220 HP मोटरनी पाणी उचलणार आहे। हे जर पाणी उपसा सिंचन जर झालं तर आमच्या असणाऱ्या 5 गावं म्हणजे आरसोली, वंजारवाडी, हिवरा, दिंडोरी आणि हाडोंगरी या 5 गावामध्ये कुठल्याही प्रकारचं जनावरांना किंवा रब्बी हंगामानंतर पाणी उपलब्ध राहणार आहे। याची प्रशासनाने दखल घ्यावी। वास्तविक आता भूम शहरापासून बाणगंगा हे 3 किलोमीटर अंतरावर प्रकल्प आहे। त्याच्यावर लागूनच लगेच सोनगिरी मध्यम प्रकल्प या 2 यातल्या पाणी पुरवठा आपण प्रकल्पाची जर माहिती जर काढली, जवळजवळ त्या दोन्ही प्रकल्पामध्ये 18 दशलक्ष घनमीटर पाणी आहे। तर ह्या दोन्ही साठवण तलावामधून जर भूम आणि वाशी या शहरांना जर पाणी दिलं तर आमच्या वंजारवाडीच्या छोट्या असणाऱ्या लघुमध्यम प्रकल्पावर कुठलाही ताण येणार नाही आणि शेतकऱ्याच्या जमिनी इथून पुढच्या कालावधीमध्ये सिंचनाखाली येतील। ह्या भावनेची दखल घ्यावी म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना आणि त्याचप्रमाणे निवासी जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे। याची शासनाने आणि त्याचप्रमाणे प्रशासनाने गंभीर दखल घेऊन ह्या योजना स्थलांतरित कराव्यात। जर समजा ह्या योजनेमधून जर पाणी कमी पडलं तर वंजारवाडीची आहे ती पाईपलाईन पुरवठा पूरक म्हणून आमचे वापरण्यास कुठली हरकत नाही, परंतु जर आमच्यावर अन्याय जर केला तर मात्र मग आम्हाला तीव्र आंदोलनाचा, मग जलसमाधी आंदोलन असेल, उपोषण असेल, या अनेक असणाऱ्या आत्मदहन असतील, अनेक असणाऱ्या आम्हाला सनदशीर मार्गाचा अवलंब करून आम्हाला आमच्या प्रश्नाबद्दल शासनाकडे दाद मागावी लागेल। ही वेळ येऊ देऊ नये, शेतकऱ्याची कुठलाही आता शेतकऱ्यांना अन्याय होऊ देऊ नये अशीच आम्ही प्रशासनाला या निमित्ताने विनंती राहणार आहे। डोंबाळे, वंजारवाडी ग्रामपंचायत उपसरपंच। आज आम्ही धाराशिव येथे आलो। आज जो आमच्यावर अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही धाराशिवमध्ये आलेलो आहेत। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आलेलो आहेत आणि त्यांना आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आरसोली बृहत प्रकल्प लघु प्रकल्पामधून वाशी आणि भूम नगरपालिका 1990ला हा प्रकल्प पूर्ण झाला आणि वाशी आणि भूम नगरपालिकेने तिथं पाणी पुरवठा सुरळीतपणे चालू केला। त्याच्यानंतर आता फेर अमृत आणि नगरोत्तर योजनेअंतर्गत त्यांनी डबल पाईपलाईन करण्याचं केलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही आज आमचा शेतकरी हा आमचा भाग हा दुष्काळग्रस्त आहे। त्या भागामध्ये शेतकऱ्याने आता कुठंतरी आमच्या शेतकऱ्याच्या ओलिताखाली जमिनी येणार आहेत। तोपर्यंत या वाशी आणि भूम नगरपालिकेने पुन्हा नव्याने पाईपलाईन चालू केलेले आहेत। भूम आणि वाशीला त्यांच्या परिसरामध्ये बाणगंगा असेल, सोनगिरी असेल, वाकोड असेल आणि वाशीसाठी यसवंडी, इसरूप, खानापूर,
ची योजना प्रकल्प असून सुद्धा हे 12 किलोमीटर अंतरच्या वंजरवाडी प्रकल्पावर विनाकारण पाईपलाईन करून आमचा वंजरवाडी, हिवरा, दिंडोरी, हाडोंगरी ह्या गावामधील शेतकऱ्याचा शेती ओलिताखाली येत असताना ह्यांनी जाणीवपूर्वक म्हणायला काय हरकत नाही. त्याच्यामुळं आमच्यावर जो अन्याय होत आहे तो अन्यायाला वाचा पडण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे. आणि जर याची दखल जर न घेतली शासनाने तर आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय, जलसमाधी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाहीत. याची प्रशासनाने दखल घ्यावी.